शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377880। आज नवी मुंबई येथे महात्मा फुले सोसायटीच्या वाशी शाखेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी सौ भुजबळ मॅडम आणि त्यांचे चिरंजीव कुमार प्रतीक भुजबळ यांचा सत्कार करण्याचा योग जुळून आला। अत्यंत प्रतिकूल परिस्थिती शिक्षकी पेशातून सुरुवात करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या सौ भुजबळ या मूळच्या सातारा जिल्ह्यातल्या रहिवासी आहेत। महाराष्ट्राच्या विविध भागात शिक्षण क्षेत्रात गट शिक्षणाधिकारी म्हणून काम करीत असतानाच लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करून आता सध्या नवी मुंबई महानगरपालिकेत त्या धडाडीनं काम करत आहेत। त्यांच्या मनोगतातून त्यांचा शिक्षण क्षेत्रातला प्रवास उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी केला। सामाजिक, राजकीय तसेच शिक्षण क्षेत्रात देखील स्त्रियांच्या वाटेला आलेला अनुभव त्यांनी देखील घेतला। केवळ आपण स्त्री आहोत म्हणून उपेक्षित राहू शकत नाही, किंबहुना आपल्या शिक्षणाच्या जोरावर आपण मुख्य प्रवाहात सामील होत असताना इतर सहकाऱ्यांचा असहकार असताना देखील स्वतःला सिद्ध करण्याची धमक आपल्यामध्ये असायला हवी असं सांगतानाच या क्षेत्रात येणाऱ्या नवोदितांना त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं। त्यांचा मुलगा कुमार प्रतीक भुजबळ यानं देखील MSc करताना शिक्षण क्षेत्रात उत्तुंग यश मिळवण्याचं निश्चित केलं। संपूर्ण भारतभर घेतली जाणारी नेट परीक्षा उच्च गुणांनी उत्तीर्ण करत भविष्यात महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी त्यांची तयारी झालेली आहे। बँकिंग क्षेत्रातील उच्च पदावरील नोकरीचा राजीनामा देऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपल्या देशाची सेवा करण्यासाठी प्रतीक देखील सज्ज झालाय। सातारासारख्या ऐतिहासिक धार्मिक परंपरा लाभलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना आदर्शवत वाटावं इतकं यश मिळवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केलाय। या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अनिल नाईक व इतर सर्व संचालक आवर्जून उपस्थित होते। अत्यंत आटोपशीर आणि देखण्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी माझ्यावर होती। या कार्यक्रमामुळे आमच्या संस्थेशी ही मायलेकाची जोडी कायमची जोडली जाणार यात शंका नाही। या सुंदर उपक्रमाचा भाग होता आलाय याचा निश्चितच अभिमान आहे। हा जर फुलांचा धडा आहे तर धड्याखाली लिहिलेलं आहे की कोणती फुलं बी लावून येतात, कोणती फुलं काड्या लावून येतात, हे तुम्ही दाखवायचं आहे मुलांना। मग ते दाखवलं जात नाही आणि मग त्यांना कळते की मॅडमचा आपल्यापेक्षा जास्त अभ्यास आहे, तेव्हाच लोक आपल्याला रिस्पेक्ट मानतात। त्यामुळे आपण त्यांच्या एक स्टेप पुढे पाहिजे। माझ्या व्यवस्थेमध्ये लक्षात आलं, मी अगदी माडलं होते ना तर मी नाक्यावर उभे राहायचे, नंतर खिंडीत उभं राहायचे, पुलावर उभे राहायचे आणि नापतोड बांधून उभे राहायचे। नंतर सर लांबून कोण आले की सर 11 वाजले कुठं कधी जायचं शाळेत, अरे रे असं करायचे। मग ते ब्रेक दाबायचे। मग माझी त्यांनी अशी तक्रार केली की मॅडम नाक्यावर पुलावर उभे राहतात तेव्हा शिक्षकांची ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे। मग म्हटलं मग लवकर जाता ना शाळेत, कारण शाळेत गेलं की माझी वाईट सवय की शिक्षकाच्या अगोदर शाळेत जायचं आणि मग गेलं की मग शिक्षक उशिरा येणार। मग मी सांगणार की गाडी बंद पडली होती, आई आजारी होती, वडील आजारी होते, मुलगा आजारी होता, पहिल्यांदाच आज उशीर झालं। हे सगळं माझं पाठ आहे, ही 6 कारणं माझी पाठ आहे, नवीन काहीतरी सांगणार। आणि मग हातबल होतात आणि मग त्यांचे इतर प्रकार सुरू होतात की ह्यांना कसं घालवायचं। मग मी त्यांना सांगते मी अशी तशी जात नसते आणि तुम्हाला म्हणजे माझी आणि मग तोंडावर मला म्हणायचे जावा की मॅडम गावाकडं। मी म्हणायचे अहो घालवा की, मी का जाऊ आणि मी कंटाळून का जाऊ, कारण की मी इथं फार प्रयत्नपूर्वक आलेले। माझ्या मिस्टरांनी मला लग्नाच्या पूर्वी सांगितलं की साहेब व्हायचं आणि माझे वडील मला लहानपणापासून शिकवत आले की शिक्क्यावर सही करायची असं ध्येय पाहिजे। आता 3-3 हजार सह्या कराव्या लागतात शिक्क्यावर, तेव्हा आता कळतं की शिक्क्यावर सही म्हणजे काय असतं। मला ज्या वयात काही कळत नव्हतं त्यावेळी मी सांगायचे शिक्क्यावर सही करायची, पण मला नंतर कळालं शिक्क्यावर सही काय असते ते। आणि माझ्या मिस्टरांनी लग्न झाल्यानंतर सांगितले की साहेब व्हायचं। मी म्हटलं हो। आणि जेव्हा परीक्षा जाहीर झाली तेव्हा मला काही परीक्षा बसायचं होतं, मला अभ्यास करायला अजिबात आवडत नाही। म्हणजे मी जरी हुशार असले तरी मला अभ्यास स्वभाव नाही, काही मला शिक्षक म्हणायचे गेट आउट, म्हणजे मी आउटस्टँडिंग विद्यार्थी होते। तर जेव्हा परीक्षा जाहीर झाली तर तेव्हा माझे मिस्टर काय करायचे, लोकांना आणायची घरात आणि म्हणायचे सांभाऊ आमच्या बायकोला लय हुशार आहे पण अभ्यासच करत नाही। मी म्हणायचे कशाला रोज कुणाला घेऊन येतो, मला नाही बसायचं परीक्षेला। तर म्हणले नाही परीक्षेला बसलंच पाहिजे, परीक्षेला बसायचं। आणि मग म्हटले की परीक्षा बसणार असेल मी तुला सोडून देतो। मला ते जोकच वाटलं आणि मग आमच्या वडिलांना बोलून घेतलं आणि म्हटले मी तुला लग्नाच्या आधी सांगितलं होतं की परीक्षेला बसायचं,
आणि ती काय परीक्षेला बसत नाही, तर आम्ही तिला सोडून देणार. तर माझे वडील त्यांच्यापेक्षा ग्रेट, ते म्हणजे द्या सोडून. म्हणजे मला तिला कलेक्टर करायचं होतं, तिला मास्तरीनेच राहायचं, त्याला काय करणार. आता सासरे आणि जावा एकत्र झाल्यामुळे मला नाही इलाज होता आणि त्यामुळं मला परीक्षेला बसावं लागलं. मग मी 11 तास अभ्यास केला आणि मग मणका कुठून सुरू होतो आणि कुठे शेवट होतो हे मला तेव्हा चांगला खूप अभ्यास केला. आणि मी विसरून पण गेले, कारण झाली एकदाची परीक्षा. म्हणजे क्लास लावला तर त्यामुळे 6 ते 9 क्लास असायचा. म्हणजे शाळा करायची, स्वयंपाक करायचं, मग क्लासला जायचं. तर मला असाची प्रेम घ्यायचा की कधी एकदा संपते असं वाटायचं की नवऱ्याने सांगितलं आपलं करायचं. मी एकदा पानिपतची लढाई शिकवत होते सर, आणि पानिपतची दुसऱ्या लढाईच्या मला अशी चांगली मस्त डुलकी लागली. नंतर ती पानिपतची 3री लढाई सर सांगत होते. तर म्हटलं सर अहो 2री लढाई. म्हटली मॅडम चकमक मग अशीच झाली. तुमचा डोळा लागला. आणि नंतर मग मला वाटले म्हणजे खूप शरम वाटले. नंतर मग चांगला जोमाने अभ्यास केला. पण मी निकाल काय बघितला नाही. जानेवारीमध्ये मी परीक्षा पास झाली. ऑक्टोबरमध्ये जेव्हा मला शासनाचं पत्र आलं तेव्हा मला कळालं की बापरे माझं सिलेक्शन झालं. मग एवढे 8 महिने लोकांनी इंटरव्ह्यूची तयारी केली. मग आणि माझा मुलगा तेव्हा झाला तर मला 7व्या महिन्यात, तो वारला होता आणि मी खूप वाईट अवस्थेत होते. मग माझा हा मुलगा 6वीत असताना म्हटला की आई परमेश्वराने एक दार बंद केले तर दुसरं दार उघडतो, तू जा. मग मी गेले. मग जिथं आपल्याला मॉक इंटरव्ह्यू देतात, म्हणजे सांगतात की बाबा तुमचं हे चुकतंय किंवा हे असं नाही, तर त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमचं कॉन्फिडन्स खूप चांगला आहे, पण डावा तुमचा सारखा आलतो, ते बरं दिसत नाही. तर तुम्ही असं करा की माघारी जावा सातारला आणि रयत शिक्षण संस्थेत, तुम्ही ज्या संस्थेत आहे ती सगळी माहिती घ्या. तर म्हटलं चालेल. आणि मी सगळी माहिती घेतली आणि शिक्षणाधिकाऱ्यांना भेटायला गेले, मार्गदर्शन घ्यायला गेले. त्यांनी नुसतं दर्शनच दिलं, मार्ग काही दाखवलंच नाही. आणि जावं म्हटले, सोपं असतं म्हणजे जावा. त्यांनी काहीच मार्ग दाखवलं नाही. आणि मी वर चढत होते, तर मी वरच्या पायरीवर जे पडले ते खालपर्यंत असे आले. तर माझा बरोबर हात मोडला. ते म्हटलं चला म्हणजे काहीतरी ह्यात वेगळा संकेत दिसतो. हात मोडला, हा हात जास्त हलतो. मग हा हात असा धरलेला, मग ह्या हातानं स्वयंपाक करतोय, हा हात लागला तव्याला, तर इथं बॅडले, हा हात गळ्यात. आणि मी इंटरव्ह्यूला गेले. आणि इंटरव्ह्यूमध्ये मला सगळ्यात महत्त्वाचा त्यांनी प्रश्न विचारला की बाहेर ज्या मॅडम गेल्या त्या MA म्हणजे PhD आहेत आणि तुम्ही MA BEd इंग्लिश आहे, तर त्यांना घ्यायचं का तुम्हाला. ते म्हटलं अर्थात मलाच. म्हणजे हा ओव्हर कॉन्फिडन्स होता किंवा फाजील आत्मविश्वास होता. म्हटलं अर्थात मलाच. तर ते म्हटले तुम्हालाच का घ्यायचं. म्हटलं मी वेगळे म्हणून मला घ्यायचं. ते म्हटले तुम्ही काय वेगळं. म्हटलं माझ्या शाळेत 1200 विद्यार्थी आहेत, त्यांना मी 10 इंग्लिश कविता शिकवल्यात आणि माझे सगळे विद्यार्थी बंगाली, कन्नड, राजस्थानी, उडिया सगळी गाणी त्यांना शिकवली. असं का म्हटले. मला कविता. मग मी एकदम सुंदर उंच आवाजात कविता त्यांना म्हणून दाखवली. मग त्याला खूप आवडली. आणि नंतर त्यांनी म्हणजे अक्षरशः त्यांचाच इंटरव्ह्यू घेतल्यासारखं झाला, कारण वडिलांनी मला लहानपणापासून तयार केलं होतं. आणि मग त्यांना इतकं मी खिळवून ठेवलं की सगळ्याचे इंटरव्ह्यू 14 ते 16च मिनटं झाली. माझी 31 मिनटं इंटरव्ह्यू झाली. की बाहेर गेल्यानंतर लोक म्हणले तुमचं झालं सिलेक्शन. 31 मिनटं म्हणजे काय झालं. असं मी लहानपणापासून कॉन्फिडन्स होता. कॉन्फिडन्सच्या बाबतीत मी नेहमी एक गोष्ट सांगते की म्हणजे एकच प्रश्न 3 जणांना विचारला की वाघ आला तर तुम्ही काय कराल. तर एक जण म्हटलं मी झाडा चढेल, एक जण म्हटलं मी पळेन, मला पळायला चांगलं येतं. तर तिसरा एकदम शांत होता. तर म्हणजे काय तुम्ही काय शांत आहे. म्हणजे वाघ आल्यानंतर मी काय करणार, काय करायचं वाघच करणार ना. मग हा जो कॉन्फिडन्स होता तो माझ्या वडिलांनी मला दिला. लहानपणापासून तिने मला पोहायला शिकवलं, मला तमाशा दाखवला, तिने मला कुस्त्यांचा फड दाखवला, मला प्रत्येक नाटक, प्रत्येक सिनेमा दाखवला आणि प्रत्येक व्यक्तीची मुलाखत घ्यायला मला त्यांनी शिकवली. अगदी काळूबाळू, विठाबाई बहुमान, नारायणगावकर सगळ्यांची मुलाखती. यशवंतराव चव्हाण दाखवायला माझ्या वडिलांनी 65 किलोमीटर प्रवास करून यशवंतरावचा अनुभव मग त्यांच्या हातात द्यायला लावला, नमस्कार करायला लावला. त्यांचा हाताचा खरखरीतपणा मला अजूनही आठवतो. इंदिरा गांधी बघायला मला दहिवडीपासून सातारपर्यंत प्रवास करून नेलं माझ्या वडिलांनी. इंदिरा गांधी 1 वाजता येणार होती, मला 9 वाजल्यापासून माझ्या वडिलांनी बसून ठेवलं की बघ बाई कशी असते. आणि त्यांना नेहमी असं म्हणायची की बाईची ताकद बघ. मला अगदी ते ट्रॅफिकमध्ये जे उभे राहतात ना बाई, म्हणायचे बघ फार आवड असते इथे. म्हटलं हा सुद्धा मी याच्या अगोदर काम केलेलं आहे. नाही म्हणजे तुम्ही त्या पदावर काम केलं पण इथे फार अवघड असतं. म्हणजे सर आय विल मॅनेज. आणि तिथे एक पालक संघटनेचा माणूस बसला होता. तो म्हटला तुम्ही बदली करून घ्या, फार अवघड असते हे. तर मी म्हटलं अरे मी काय अजून काम पण सुरू केलं नाही. मग मी त्याला म्हटलं आपण. तर म्हटलं मी पालक संघटनेचा हे. म्हटलं सर मी क्लास 1 ऑफिसर आहे
आणि त्या नवीन शहरात नवीन स्वप्न घेऊन मी आलेले आहे. तुम्ही काळजी करू नका म्हटलं. जर मी लायक नसेल, जर मी नालायक असेल तर शासन बघेल ना, ते मला पाठवतील कुठेतरी. तुम्ही नका काळजी करू. आणि नंतर माझे जे साहेब होते तर त्यांनी मला हजर करून घेतलं नाही. आणि आठवड्याभर मी त्या एवढ्या मोठ्या म्हणजे शहरात एवढ्या मोठ्या महापालिकेमध्ये मी बाहेर बसत होते. प्रत्येकजण मला विचारायचे की काय इथे बसलाय. म्हणजे आत घेतलं त्याला मी तरी काय करू, मी काहीच करू शकत नाही. पण नंतर मग त्यांनी मला शिपायला पण सांगितले की मॅडमना आत घ्यायचं नाही. म्हणजे जणू काही आपल्याच घरी नोकरीला आल्यासारखं. म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असतं की माझं वर्चस्व आहे म्हणून. मग आठवड्यानंतर ते मला म्हटले तुम्ही इथं तिथं बसताय. म्हणलं कुठं बसू. आणि त्यांना मी म्हटलं साहेब की ज्या पद्धतीनं तुम्ही केले फार चुकीचं आहे. म्हटलं सर तुम्हाला पण 2 मुली आहेत आणि त्यांना जर त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये एखाद्या ऑफिसरने असं वागवलं तुम्हाला कसं वाटेल. म्हटलं केबिनचं काय. म्हटलं मंत्रालयात गेले की म्हटलं एवढंसं केबिन असतं आणि वर जो पंखा असतो म्हटलं खटा खटा वाजत असतं. म्हटलं मी इथं काम करायला आले तर म्हटलं AC हवा घ्यायला आलेलं नाही म्हटलं मी. आणि त्याला खूप बोले. म्हटलं साहेब मला 8वी ते 10वी म्हटलं नॅशनल मेरिट स्कॉलरशिपनं मी शिकलेले आहे आणि माझ्या कामासाठी मला नॅशनल अवॉर्ड मिळालं. ते असं उगीच नाही मिळालेलं, काहीतरी काम केलं असेल म्हणून मला मिळालं असेल ना. तर मग आणि त्यांनाही पण मी सांगितलं की साहेब 82 साली शासन मला 42,000 खर्च करत होतं. 82 साली म्हणजे अगदी 6 हाफ पॅन्ट, 6 स्कर्ट, 6 शर्ट, त्यानंतर अगदी बेड, 2 बेडशीट, 2 टॉवेल, एवढं सगळं, 6 कुर्ते, 6 पायजामे, एवढं सगळं शासन मला देत होतं बुटासहित चपलीसहित. 82 पासून 45 पर्यंत 3 वर्ष. त्यासाठी मी कष्ट घेतले. म्हटलं भांडी घासता घासता मी इथे येऊन बसलेलं नाही. तर मग त्यांना खूप वाईट वाटलं. ते म्हटले मॅडम मला माफ करा, माझ्याकडनं जी चूक झाली. मला माहीत नव्हतं मला पण एवढा गर्व आहे म्हणून. पण मी इथून पुढे तुम्हाला बहिणीसारखं सांभाळेन. आणि नंतर मी कामाला एकदम जोरात सुरुवात केली. कारण की मी कोणाच्या बापाला भीत नाही. मी पुढच्या सांगत असते मी सातारावरून आली, माझ्या नादाला लागायचं नाही. मी पूर्ण उरत असते, उरून पुरत असते. आणि माझ्या समोर म्हणजे अशी भरपूर आव्हानं येतात. मग शिक्षक पण खूप त्रास देतात. तेव्हा मी त्यांना सांगते की माझ्या पुढं गरुडाचा खूप आदर्श आहे. गरुड काय करतो, त्याच्या टाळक्यावर कावळा बसतो, त्याला ठसा ठसा टोचतो. पण जसं वर वर गरुड जातो तसं कावळ्याला ऑक्सिजन मिळत नाही, कावळा खाली पडतो. गरुड कावळ्याच्या नादी लागत नाही. मग मी त्यांना सांगायचे शिक्षकांना की माझं गरुडासारखं असतं. मग काही शिक्षक म्हणायचे मग आम्ही काही कावळे आहे का. ते तुम्ही ठरवायचं बरोबर, ते मी नाही ठरवणार. नंतर जे पंचायत समिती सदस्य वगैरे असतात ते पण खूप त्रास देतात, खूप त्रास देतात. मग त्यांनी काय केलं, मला नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर त्यांनी माझा असा ठराव केला की अकार्यक्षम अधिकारी म्हणून ठराव केला. म्हणजे असं ठराव करता येत नाही तरी पण केला. कारण शिक्षक त्याला सांगायचे की असं तुम्ही त्रास द्या. आणि मग म्हणजे उभं राहिलं का नाही की सगळे विभाग लायक, फक्त आमचा विभाग शिक्षण विभाग नालायक. तेव्हा उठलं की सुरूच करायचे काहीतरी कारण काढायचं आणि बोलायचं. मग मी काय सुरू केलं, असं उभं राहायचं. मग इकडे असे फोटो सगळे बघायचे, फुले, आंबेडकर, शाहू असं. ते झाले की मग परत इकडचे बघायचे. मग ते म्हणाले आम्ही एवढं बोलतो आणि नफ्फटसारखी काय मग इकडे तिकडे बघते. मग करणार तरी काय ना. कारण मध्ये बोललं तरी पण ते म्हणा तुम्ही मध्ये बोलताय, नाही बोललं तरी. मग त्यांनीच ठराव केला की ह्या जर येणार असतील तर आम्ही बसणारच नाही. म्हणजे चांगली गोष्ट आहे ना, मला तरी कुठे इथं बसायची हौस आहे. म्हणजे अशा वातावरणातनं मी एवढं सगळं सहन करून मी मुंबईत आले. आणि मुंबईमध्ये सुद्धा म्हणजे स्त्री जेव्हा पदावर बसते तेव्हा समोरच्याला सांगावं लागतं की बाबा रे मी पण अभ्यास करून आले, भांडी घासता घासता आले नाही. आणि नंतर 2 महिन्यांनी माझ्या साहेबांनीच विचारलं, वरच्या साहेबांनी विचारलं त्या साहेबांना की काय मॅडमचं काम कसं आहे. तर म्हटलं मॅडमचं काम लई जोरात असतं. कारण की माझं असं स्वभाव असतं की बाहेर कोणी जरी बसलेलं असले तर त्याला पहिल्यांदा मी आत म्हणते. कारण की अनेक ऑफिसमध्ये कसं असतं की ताटकळत ठेवलं म्हणजे आपण ऑफिसर आहे असं लोकांना वाटतं. पण माझ्या वडिलांनी मला ज्या दिवशी पदावर बसवलं त्या दिवशी सांगितलं खुर्ची बसायचं, खुर्ची डोक्यावर नाही घ्यायची आणि माच करायचं नाही. आणि आपण लोकांचे नोकर आहोत. तेव्हा कोणी पण आले म्हणजे अगदी कोणताही माणूस आला तर मी त्याला सांगते की मी तुमचे नोकर आहे, सांगा मला तुमची समस्या. आणि त्याच वेळी मी समस्या सोडवत असते. इथं कसं इंग्लिश मिडियम शाळा आहेत नवी मुंबईमध्ये, त्यांचं फार प्रस्त आहे. आणि ते मग असं त्यांना वाटतं की आपण काहीतरी वेगळे आहोत, म्हणजे संस्थानिक असल्यासारखं. मग मी त्यांच्या शाळेत जाते आणि मी मराठीत बोलते. आणि माझं साडीतलं वेग बघून त्यांना वाटतं की असं म्हणजे असं ठीक आहे. मग मी त्याला सांगते की माझ्याशी मराठीत बोलायचं. मग ते म्हणतात यू नो माय मराठी इज व्हेरी वीक. म्हणजे 30-30 वर्ष महाराष्ट्रात जातात पण त्यांना मराठी येत नाही. तर मी आता कार्यालयामध्ये सगळं सांगेन
नियमच केलाय, मराठीत पत्र नसेल तर स्वीकारलं जाणार नाही. आता सगळे पत्र मराठीतच येतात आणि हे कोणीच करू शकलं नाही. आणि मी आमच्या ऑफिस स्टाफला सुद्धा सांगितले की आपण महाराष्ट्रीयन तर आपण मराठी बोलायचं, कारण आपण काय करतो तेरेक मेरेको कायको म्हणजे 2 मराठी माणसं हिंदीत बोलतात. ही पहिल्यांदाच मी इथं म्हणजे आखरीत हे पहिल्यांदाच मी मुंबईत बघितलं. तर हे आणि मग मी त्यांना मग सगळं शाळावर बघितली, मग त्यांची अशी चंपी एकदम मी इंग्लिशमध्येच करते, अगदी स्पेशल इंग्लिशमध्ये, कारण मी MA इंग्लिश आहे आणि शिक्षक असल्यामुळे जास्त माहिती की कुणाचं काय चुकतं किंवा. आणि मी काय करते स्वतः अगोदर अभ्यास करते. मी पहिलीपासून 10वीपर्यंत सगळ्या नोट्स काढलेत, SSC बोर्डाचे काढल्यात, CBSEचे काढल्यात. तेव्हा मी अगोदर जाऊन म्हणजे शिक्षकाला विचारते ह्याच्या खालचा उपक्रम असा असेल, हा केला का? समजा अक्षरवृत्त रेखावृत्त शिकवायचं आहे, मग मी शिक्षकाला विचारते सर संत्री आणली होती का? मग सर जरा विचारत करतात कशाला संत्री आणली होती? सर धड्याखाली लिहिले त्यात संत्री आणून ती शिकवायचं आहे हो. किंवा हा जर फुलांचा धडा आहे तर धड्याखाली लिहिलेलं आहे की कोणती फुलं बी लावून येतात, कोणती फुलं काड्या लावून येतात, हे तुम्ही दाखवायचं आहे मुलांना. मग ते दाखवलं जात नाही आणि मग त्यांना कळते की मॅडमचा आपल्यापेक्षा जास्त अभ्यास आहे, तेव्हाच लोक आपल्याला रिस्पेक्ट मानतात. त्यामुळे आपण त्यांच्या एक स्टेप पुढं पाहिजे. ही माझ्या व्यवस्थेमध्ये लक्षात आलं. मी अगदी मारलं होते ना तर मी नाक्यावर उभे राहायचे, नंतर खिंडीत उभं राहायचे, पुलावर उभे राहायचे आणि नाकतोड बांधून उभे राहायचे. नंतर सर लांबून कोण आले की सर 11 वाजले कुठं कधी जायचं शाळेत, अरे रे असं करायचे. मग ते ब्रेक दाबायचे. मग माझी त्यांनी अशी तक्रार केली की